गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथे साखरपुड्यातच बालविवाह साजरा करणार आहे अशी गुप्त माहिती शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांना मिळाली असता घटनास्थळी पोलीस दाखल झाले आणि बालविवाह टळला आणि पोलीस निरीक्षक यांनी मुलामुलींच्या वडिलांना समज दिली। पोलिसांनी या ठिकाणी चौकशी केली असता अशी माहिती मिळाली की आज साखरपुड्याचा कार्यक्रम होता, परंतु जमलेल्या पाहुणे मंडळींची चर्चा सुरू होती की आता साखरपुड्यामध्येच लग्न करून घ्या। यावरून मुला-मुलीला आणि त्यांच्या आई-वडिलांना पोलीस चौकी येथे आणून विचारणा केली असता त्यांनी सांगितले की आज साखरपुडाच होता। पाहुणे रावळ्यांचं म्हणणं होतं की साखरपुड्यात लग्न करू, पण आम्हाला पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांनी योग्य मार्गदर्शन केले, त्यामुळे आम्ही आज फक्त साखरपुडाच करत आहोत। येणाऱ्या 6 महिन्यांमध्ये मुला-मुलीचं वय पूर्ण झाल्यानंतर लग्न करू असं लेखी कळवले, त्यामुळे बालविवाह टळला। यावेळी पोलीस गोपनीय शाखेचे कॉन्स्टेबल तात्यासाहेब बेंद्रे, अंमलदार हरणे, कॉन्स्टेबल भिसे, कॉन्स्टेबल सुरडकर आदींनी परिश्रम घेतले। आज सकाळी आम्ही पोलीस चौकीला हजर असताना गोपनीय माहिती मिळाली की प्रॉपर लासूर शहर येथे बालविवाह होत आहे। त्या अनुषंगाने मी स्टाफसह त्या ठिकाणी गेलो असता लक्षात आले की त्या ठिकाणी साखरपुडा होता। मुलाचं वय 20 वर्ष 7 महिने 8 महिने होतं आणि मुलीचं वय 17 वर्ष 9 महिने होतं। त्यांचा साखरपुडा ॲक्च्युअली चालू होता। मात्र आलेल्या पाहुण्यापैकी कुणीतरी म्हटलं की बाबा एवढे मोठे पाहुणे जमा झाले तर लग्न करून घ्या, असं त्यांचं म्हणणं झालं आणि मग त्या लग्नात म्हणजे साखरपुड्यात त्यांनी लग्न लावायचं ठरवलं। म्हणून कुणीतरी कॉल केला होता सुजाण नागरिकानं। त्या दृष्टीनं आम्ही त्यांना ताब्यात घेऊन इथं चौकीला आणलं। त्यांना बालविवाहाचे तोटे, कायद्याची बाजू समजावून सांगितल्यानंतर त्यांनी आत्ता सध्याला आम्ही साखरपुड्याचा कार्यक्रम आहे त्याचं नियोजन केलेलं आहे, तर साखरपुडाच करू आणि यानंतर 6 महिन्यांनी दोन्ही मुलगा आणि मुलगी दोघंही सज्ञान झाल्यानंतर 6 महिन्यांनी लग्न करण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे आणि त्या पद्धतीने त्यांनी लेखीमध्ये दिलेला आहे। बालविवाह काही झालेला नाही। प्रतिनिधी रमेश नेटके, NTV न्यूज मराठी, छत्रपती संभाजीनगर।